फ्रेंड्स, होप सो तुम्ही सगळे बरे आहात। आज मी आली एक नवीन व्हिडिओ घेऊन। या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड काय असतं आणि याचे कोणते कोणते टाइप्स आहेत याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ। तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू। फ्रेंड्स, म्युच्युअल फंड्स मध्ये आपण क्वार्टरली, वीकली किंवा मंथली बेसिसवर इन्व्हेस्टमेंट करतात। हेच एसआयपी आहेत। म्युच्युअल फंड्सचे 3 टाइप्स आहेत, इक्विटी फंड्स, डेट फंड्स आणि हायब्रिड फंड्स। इक्विटी फंड बद्दल जर आपण बोलू तर इथे आपले पैसे शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट होतात आणि इथे आपल्याला रिस्क पण जास्त असतात आणि आपल्याला रिटर्न ही जास्त भेटतात। डेट फंड बद्दल जर आपण बोलू तर इथे आपले पैसे डिबेंचर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स यासारखे सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट होतात आणि इथे आपल्याला रिस्कही कमी असतो आणि रिटर्न ही कमी भेटतात। आणि फ्रेंड्स, जर आपण हायब्रिड फंड बद्दल बोलू तर याला बॅलन्स फंड ही म्हणतात। इथे आपले काही पैसे शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट होतात आणि काही बॉन्ड्स आणि डिबेंचर्स मध्ये। इथे इक्विटी पेक्षा कमी रिस्क असते आणि डेट फंड पेक्षा जास्त रिस्क असते। फ्रेंड्स, जर तुम्हाला 1 or 2 इयर्स साठी काय इन्व्हेस्टमेंट करायची तर तुम्ही डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता। इथे आपले पैसे जास्त सेफ असतात आणि आपल्याला इथे रिस्कही कमी भेटते। आणि जर तुम्हाला मीडियम ड्युरेशन म्हणजे 3 to 5 इयर्स साठी इन्व्हेस्ट करायचे तर तुम्ही हायब्रिड फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता। आणि जर तुम्हाला 5 इयर्स पेक्षा जास्त वर्षासाठी इन्व्हेस्ट करायची आहे तर तुम्ही इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता। जर आपण इक्विटी म्युच्युअल फंड बद्दल बोलू तर इथे आपले पैसे शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट होतात। कंपनीचे जसं जसं बिझनेस वाढते, त्यांचा प्रॉफिट वाढतो, तसं आपले शेअर्स ही ग्रो करतात। तर फ्रेंड्स, आता जर आपण एका एक्झाम्पलतून एसआयपी बद्दल समजण्याचा प्रयास करू तर समजा 10 वर्षापूर्वी कोणत्याही व्यक्तीने 1000 रुपयाची एसआयपी स्टार्ट केली आणि त्याचे 10 वर्षाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती होणार 1,20,000 रुपयाची आणि जर त्याचा कॉर्पस तयार होणार तो होणार 3,78,000 चा। ही जी एसआयपी बद्दल मी बोलत आहे ती आहे HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंडची। तर त्यांचा जो रिटर्न आहे तो आहे मोर दॅन 21% चा। फ्रेंड्स, हा कोणताही फंड रेकमेंडेशन नाही आहे। मी फक्त हे सांगण्याचा प्रयास करते की एसआयपी मध्ये आपल्याला किती चांगलं रिटर्न भेटू शकते। तुम्हाला कुठेही जर कोणती इन्व्हेस्टमेंट करायची तर तुम्ही त्याची चांगली रिसर्च करून घ्या, नंतरच तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट करा। फ्रेंड्स, जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो तर एक आहे एसआयपी आणि दुसरा आहे लमसम मेथड। एसआयपी बद्दल आपण जाणून घेतलो। आता आपण बोलू लमसम इन्व्हेस्टमेंट बद्दल। तर लमसम इन्व्हेस्टमेंटला वन टाइम इन्व्हेस्टमेंट ही म्हटलं जातात। आता आपण लमसम इन्व्हेस्टमेंटचं जर एक एक्झाम्पल बघू तर समजा कोणत्याही व्यक्तीने 10 वर्षापूर्वी जर HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड मध्ये 10,000चा इन्व्हेस्ट केला तर आज त्याची जी कॉर्पस होणार आहे तो होणार 81,000 रुपीजची आणि याचा जो रिटर्न आहे तो आहे मोर दॅन 23% चा। फ्रेंड्स, परत हा कोणताही फंड रेकमेंडेशन नाही आहे। मी फक्त हे सांगण्याचा प्रयास केला आहे की लमसम मध्ये आपल्याला किती अमाउंट भेटू शकते। तुम्हाला जर कोणतेही इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही त्याची चांगली रिसर्च करा, नंतरच इन्व्हेस्टमेंट करा। तर हे सगळे इन्व्हेस्टमेंट आपण एंजल वनच्या ॲपवर कसं करू शकतो आता आपण ते पाहू। त्यासाठी आपण जा एंजल वनच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर। इथे जर आपण याला थोडा स्क्रोल केला तर आपल्याला इथे दिसेल म्युच्युअल फंड IPO ETF। तर इथे म्युच्युअल फंड वर आपण टॅप करू। यावर टॅप केला की आपण आलो आहोत म्युच्युअल फंडच्या पेजवर। याला जर आपण अजून थोडा स्क्रोल केला तर आपल्याला इथे एसआयपी विथ ₹100, एसआयपी विथ ₹500, हाय रिटर्न देणारे स्टॉक आणि टॅक्स सेव्हिंग करणारे स्टॉक्स आपण इथे बघू शकतो आणि यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो। नंतर त्याच्या खाली इथे आपण न्यू फंड ऑफरिंग ज्यामध्ये लाईव्ह 23 स्टॉक्स आहेत। नंतर आपण आपले एक्सटर्नल इन्व्हेस्टमेंटला इथे ट्रॅक करू शकतो। नंतर आपण आपले इथे म्युच्युअल फंड्सला कंपेअर करू शकतो आणि त्याच्या खाली इथे बघू शकतो तर इथे दिसत आहे एसआयपी रिटर्न कॅल्क्युलेटर। यामध्ये आपण आपल्या एसआयपी मध्ये आपल्याला किती रिटर्न भेटू शकते हे आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो। आणि अजून याला थोडा स्क्रोल केला तर इथे आपण अजून म्युच्युअल फंड्सला एक्सप्लोर करू शकतो ज्यामध्ये हाय रिटर्न, स्मॉल कॅप, बेस्ट ऑफ SBI, लो कॉस्ट इंडेक्स फंड्स, हायब्रिड फंड्स यामध्ये कोणकोणते स्टॉक्स आहेत आणि आपल्याला किती रिटर्न देऊ शकते हे सगळे फंड्स आपण इथे सगळे स्टॉक्स आपण इथे एक्सप्लोर करू शकतो। आता मी तुम्हाला एसआयपी रिटर्न कॅल्क्युलेटरला ऑन करून आपण
आपली SIP मध्ये किती रिटर्न आपल्याला भेटतो, आपण किती इन्व्हेस्ट केला तर किती आपल्याला रिटर्न भेटते हे आपण पाहू. त्यासाठी आपण इथे या SIP रिटर्न कॅल्क्युलेटरवर टॅप करू. यावर टॅप केला तर इथे बघा, याला स्क्रोल करू तर इथे मंथली इन्व्हेस्टमेंट इथे 1000 रुपीज दिसत आहे. जर कोणी मंथली 1000 रुपीज इन्व्हेस्ट केला तर याचा जो रिटर्न आपल्याला भेटेल तो आहे 12%. आणि इथे 1 इयर मध्ये 3 इयर्स, 5 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स आणि 20 इयर्सचा आपल्याला किती रिटर्न भेटेल ते इथे दाखवलं आहे. जर मी इथे 5 इयर्सचा रिटर्न बघू तर तो आहे 82,500. 10 इयर्सचा बघू तर तो आहे 2,03,000. 15 इयर्सचा बघू तर तो आहे 5 lakhs आणि 20 इयर्सचा जर बघू तर तो आहे 10 lakhs रुपीजचा. इथे जर याचा इन्व्हेस्टमेंट बघू तर आपण जर 1000 मंथली 20 इयर्स साठी इन्व्हेस्ट केला तर इथे आपण 2,04,000 इन्व्हेस्ट करणार आणि आपल्याला जे गेन होणार आहे तो होणार 7,60,000 चा. इथे मी तुम्हाला अजून एक दाखवते. इथे जर मंथली इन्व्हेस्टमेंट लिहिला आहे, याला जर आपण मागे पुढे केला तर आपण आपली एक्सपेक्टेड अमाउंट चेही रिटर्न इथे बघू शकतो. बघा इथे जर मी इथे 100 रुपीज पासून आपली इन्व्हेस्टमेंट जर्नीचे इन्व्हेस्टमेंट आणि त्याचे रिटर्न्स आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. इथे 100 रुपीज, 500 रुपीज, ते काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही केला त्याची इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न तुम्ही इथे बघू शकता. हे 500 रुपीज जर आपण इथे बघू तर येथे एक्सपेक्टेड रिटर्न जो आहे 12% चा आणि इथे तुम्ही बघू शकता की 20 इयर्स मध्ये आपल्याला 5 lakhs रुपीज मिळणार आहे. यामध्ये आपलं इन्व्हेस्टमेंट होणार आहे 1.2 lakh चा आणि त्याचा गेन होणार आहे 3.8 lakh चा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमचा जो ही SIP तुम्ही करणार त्याचे रिटर्न तुम्ही इथे बघू शकता. तर हा होता म्युच्युअल फंड बद्दल. आपण आता जाऊ परत एंजल वनच्या होम पेजवर आणि इथे तुमची जर्नी एंजल वन सोबत स्टार्ट करण्यासाठी सिंपली तुम्ही इथे अकाउंट ऑप्शनवर टॅप करू शकता आणि इथे ऍड फंड्स करू शकता. फ्रेंड्स, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज साठी आहे. जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.